नमस्कार मंडळी, आपण चालू केलेल्या राजघटना सिरीजचा हा भाग 3. जर तुम्ही पहिले 2 भाग पाहिले नसतील तर नक्की बघून घ्या। आपण ज्या देशात राहतो त्या देशात नक्की आपल्याला काय अधिकार आहेत हे माहीत असणं काळाची गरज आहे। खरंच आपल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत तर नाही ना, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण कायदा हा अन्यायाविरुद्ध लढण्याचं खूप मोठं शस्त्र आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 19 ते 22 यांचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी। कलम 19 भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने एकत्र येणं आणि संघटना स्थापन करणं, भारतभर मुक्तपणे फिरणं, कोणत्याही भागात राहणं आणि व्यवसाय किंवा उद्योग करणं यांना स्वातंत्र्य देतं। उदाहरणार्थ, जर तुमच्या गावातले रस्ते खराब असतील तर तुम्ही लोकांसोबत शांततेने मोर्चा काढून स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करू शकता। तसेच शाळांमध्ये जास्त फी घेतली जात असल्यास पालक एकत्र येऊन आवाज उठवू शकतात। मंडळी, कलम 20 अंतर्गत व्यक्तीला फौजदारी प्रकरणामध्ये काही खास संरक्षण मिळते। याचा अर्थ असा की त्याला फक्त त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच दोषी ठरवता येईल आणि त्या कायद्यानुसार ठरवलेल्या शिक्षेपेक्षा अधिक शिक्षा केली जाऊ शकत नाही। म्हणजेच समजा एखाद्या व्यक्तीला 2022 मध्ये एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा ठोठावली गेली आणि त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार त्याला 5 वर्षे तुरुंगवास मिळाला, मग जर त्या व्यक्तीला त्याच गुन्ह्यासाठी 2025 मध्ये दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला तर तसं ते करता येणार नाही, कारण तो आधीच न्यायाधीशांकडून दोषी ठरवला गेला आहे आणि कायद्याच्या मर्यादेपर्यंत शिक्षा भोगत आहे। कलम 21 व्यक्तीच्या जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करते। याचा अर्थ असा की कायद्याने स्थापित केलेल्या योग्य प्रक्रिया न पाळता कोणालाही त्याच्या जीवन किंवा स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येणार नाही। यामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार, उपजीविकेचा अधिकार, निरोगी वातावरणाचा अधिकार आणि स्वातंत्र्याचा समावेश आहे। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला अचानक पोलिसांनी अटक केली पण त्याला न्यायालयात सुनावणीची संधी दिली गेली नाही आणि त्याचे जीवन व स्वातंत्र्य अडचणीत आले, हे कलम 21च्या उल्लंघनाचे उदाहरण आहे, कारण कायद्याने दिलेल्या प्रक्रियेशिवाय त्याला त्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येणार नाही। तसेच जर एखाद्या व्यक्तीला तिच्या राहण्याच्या ठिकाणावरून स्थलांतरित करण्यासाठी किंवा तिच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास प्रतिबंध केला जात असेल तर याचा अर्थ तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात आहे आणि हे कलम 21 नुसार योग्य नाही। कलम 22 अटक आणि अटकेपासून संरक्षण प्राप्त करते। याचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीला अटक झाल्यास अटकेचे कारण शक्य तितक्या लवकर सांगितले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या वकिलाकडून सल्ला घेण्याचा अधिकार दिला पाहिजे। अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर केलं पाहिजे आणि न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोठडीत ठेवता येणार नाही। उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला अटक केली पण त्याला अटक केलेल्या कारणाची माहिती त्वरित दिली जात नाहीये आणि त्याला वकिलांची मदत घेण्याची संधी दिली जात नसेल तर कलम 22चे हे उल्लंघन आहे। त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर जर हजर न केल्यास त्याच्या अधिकाराचा भंग होईल। तर मंडळी, हे होते कलम 19 ते 22। तुम्हाला या व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या आजूबाजूला यातील कुठल्या हक्कांचं उल्लंघन होताना दिसत आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपण पुढच्या भागात कलम 23 आणि 24 बद्दल माहिती पाहणार आहोत। धन्यवाद।